येस, जगातील सगळ्यात सोपा पदार्थ, तो पण उरलेल्या भाजीपासून किंवा शिळ्या भाजीपासून. आजपर्यंत तुम्ही ऐकलेलंच असेल, शिळ्या चपातीपासून किंवा शिळ्या भाकरीपासून असा काही पदार्थ बनतो. पण हा एक आगळा वेगळा आणि अगदी कमी वेळात बनणारा पदार्थ. आपण अगदी जगातील सगळ्यात सोपा पदार्थ आणि कमीत कमी वेळात बनणारा, अगदी ऑइल फ्री आणि वेट लॉससाठी सुद्धा उपयोगी असणारा असा पदार्थ आपण कमीत कमी वेळात बनवू शकतो, तो पण चक्क उरलेल्या भाजीचा. येस, तुम्ही करेक्ट ऐकता. तर आपण उरलेल्या भाजीपासून अगदी पूर्ण कुटुंबासाठी जेवण बनवू शकतो. हाय, हॅलो, नमस्कार. जसं की तुम्हाला माहितीच आहे, मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे जो रेसिपीचा आहे आणि मी तो पदार्थ म्हणजे जगातील सर्वात सोपा पदार्थ आहे असं मी करून अपलोड केला होता. आणि येस, तर आज मी शूट करते बिकॉज मला फुल रेसिपीचा व्हिडिओ टाकायचा होता आणि मला काही टाईम भेटत नव्हता. तर आज टाईम भेटलेला आहे, तर विचार केला की आपण व्हिडिओ शूट करावा आणि टाकावा. तर येस, तर आपण अगदी जगातील सगळ्यात सोपा पदार्थ आणि कमीत कमी वेळात बनणारा, अगदी ऑइल फ्री आणि वेट लॉससाठी सुद्धा उपयोगी असणारा असा पदार्थ आपण कमीत कमी वेळात बनवू शकतो, तो पण चक्क उरलेल्या भाजीचा. येस, तुम्ही करेक्ट ऐकता. तर आपण उरलेल्या भाजीपासून अगदी पूर्ण कुटुंबासाठी जेवण बनवू शकतो, ते पण पोटभरीचं जेवण आणि अगदी कमीत कमी वेळात आणि अगदी चटकदार असणारं. ठीक आहे, तर आता फायदा काय झाला फायदा काय होतो आहे बघा. तर उरलेल्या भाजीपासून बनवतो आहे, त्यामुळे आपली भाजी वाया नाही जात. तर ऑइल फ्री कुकिंग करतो आहे, तर तेलही वाचलं जातं, वेट लॉससाठी उपयोग होतो आहे आणि चटकदार पदार्थ बनवला जातो आहे. तर या सगळ्या गोष्टीचा फायदा होतो आहे. तर त्यासाठी आपण काय काय करायचं ते मी तुम्हाला रेसिपीसोबत शेअर करते. तर आपण उरलेल्या भाजीपासून जर कोणता पदार्थ उरलेल्या भाजीपासून जर आपल्याला बनवायचा असेल पदार्थ, तर त्यासाठी साहित्य काय लागेल. पहिली तर उरलेली भाजी, त्याच्यानंतर आपल्याला पीठ निवडावं लागेल. आता आपण कोणतं पीठ निवडतो आहे त्याच्यानुसार तो पदार्थ बनला जाईल. मग त्याच्यावर डिपेंड करते की आपण ऑइल फ्री बनवतो आहे की थोडंसं ऑइल वगैरे पण लागणार आहे. ठीक आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे उरलेली भाजी घ्यायची. सेकंड, आपल्याला पीठ निवडायचं आहे. जर तुम्हाला ज्वारीचं आवडत असेल तर ज्वारीचं घेऊ शकता, बाजरीचं घेऊ शकता किंवा गव्हाचं सुद्धा घेऊ शकता. येस, तर तुम्ही करेक्ट ऐकताय. तर उरलेल्या आता हे पीठ तर आपण निवडलं. त्याच्यानंतर जर तुम्ही बाजरीचं घेणार असेल तर वेलन गुड, बिकॉज ते एकदम पोषक असतं आणि थंडीच्या दिवसात तर अगदी आपल्या उष्णतेची गरज असते आणि अगदी पोटभरीचं ठरलं जातं. तर बाजरीचं वेल अँड गुड. ज्वारी खात असेल तर तुम्ही ज्वारीचंही घेऊ शकता आणि जर तुम्हाला मिक्स हवं असेल पीठ तर मिक्ससुद्धा घेऊ शकता. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर आपल्याकडे उरलेली भाजी आणि पीठ आहे आता. त्याच्यानंतर मस्त छानपैकी बारीक असा कांदा चिरून घ्यायचा, मिरची चिरून घ्यायची आणि ते मिरची कोथिंबीरसुद्धा चिरून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला तीळ लागतील, ओवा लागेल, जिरं लागेल आणि चवीपुरतं मीठ लागेल. मीठ मेक शुअर करायचं की आपण भाजीलासुद्धा वापरलेलं आहे. तर त्यानुसार आपण जेव्हा आपण पीठ मळतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे. तर तीळ, कांदा, त्याच्यानंतर मिरची, हवं असेल तेवढं तिखट, मीठ, अशा छानपैकी गोष्टी टाकणार. आणि जर तुम्ही ज्वारीचं पीठ वापरलेलं असेल तर त्याची मस्त भाकरी थापून घेणार आणि जसं की आपण भाकरी थापतो तसं मस्तपैकी भाजून घ्यायची आणि एकदम एकदम टेस्टी लागते. बिकॉज कांदा त्याच्यामध्ये बारीक चिरलेला असतो, त्याच्यानंतर तीळ असतं, त्याच्यानंतर आपली उरलेली भाजी असते. जर पालकची भाजी असेल तर वेल अँड गुड, बट कोणतीही भाजी वाया नको जायला असं वाटत असेल तर कोणतीही भाजी आपण वापरू शकतो. जर तुमच्याकडे उरलेली भाजी नसेल आणि तुमच्याकडे भाजी अवेलेबल असेल आणि तुम्हाला असं काहीतरी चटकदार खायचं असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता. असं नाही की आपण उरलेल्याच भाजीपासून करू शकतो. जर तुमच्याकडे फुल कच्ची भाजी असेल तर मस्त मिक्सरमध्ये ग्राइंड करा आणि पिठामध्ये मिक्स करून ह्या सर्व बाकीचे इन्ग्रेडियंट घालूनसुद्धा तुम्ही बनवू शकता. जर ज्वारीचं किंवा भाकरीचं पीठ असेल तर तुम्ही मस्त जशी आपण भाकरी नेहमी थापतो तशी थापून घेऊ शकता आणि मस्तपैकी भाजून घ्यायची, सो दॅट ऑइल फ्रीही कुकिंग होईल, मस्त वेट लॉससाठी सुद्धा उपयोगाला येईल. आणि जर तुम्ही गव्हाचं पीठ वापरताय तर जर तुम्हाला खरपूस असं हवं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता. तर थोडासा खरपूसपणा येण्यासाठी तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल.
आणि गव्हाचं पीठ जर वापरत असाल तर त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स करा आणि मस्त असं सगळे इन्ग्रेडियंट घालून मळून घ्या आणि मस्त पोळ्या लाटून घ्या आणि तूप लावून भाजून घ्या. अमेझिंग एवढं यमी लागतं ना, असं वाटतं एकदम मस्त पराठा वगैरे असं मस्त लागतं. तर तुम्ही त्याच्यामध्ये भाकरी बनवू शकता किंवा चपाती बनवू शकता. आणि त्याच्यानंतर मी ते सर्व केलं होतं दही आणि मिरचीचा ठेचा. तर दही तर वेट लॉसमध्ये यूज होतं हे तुम्हाला माहीतच आहे. तर असं मस्त उरलेल्या भाजीपासून आणि जगातील सगळ्यात सोपा पदार्थ आणि कमीत कमी वेळात तुम्ही बनवू शकता. आणि त्याची रेसिपी मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलेलीच आहे. तर मिरचीचा ठेचा मी कसं बनवलं होतं ते तुम्हाला मी थोडंसं सांगते. तर मस्त तव्यात अशा मिरच्या भाजून घेतल्या तेल टाकून, त्याच्यामध्ये थोडासा लसूण घातला आणि त्याच्यानंतर माझ्याकडे शेंगदाणे भाजलेले होते आणि मिरच्या मस्त तेल टाकून खरपूस अशा भाजून घेतल्या आणि त्या मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे असे मिक्सरमधून काढून घेतले आणि मस्त दह्याचा ठेचा आणि भाकरी, वाव, एवढे इन्ग्रेडियंट घातलेले आणि अगदी एवढं छान लागत होतं ना, बापरे. तर तुम्ही असं मस्तपैकी कमीत कमी वेळात किंवा कधी तुम्हाला वाटत असेल की बापरे आता जेवण काय बनवायचं, कारण रोज उठून काय बनवणार ना हा प्रश्न गृहिणींना खूप असतो. तर असं कधी तुम्ही ट्राय करू शकता. तर मस्तपैकी पीठ घेतलं त्याच्यामध्ये आणि तुम्हाला भाजी बनवायची गरज नाही, मेन म्हणजे त्याचा वेळ वाचतो, कारण तुम्ही दह्यासोबत एन्जॉय करू शकता आणि ते कॉम्बिनेशन एवढं छान लागते की अगदी विचारू नका. तर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सगळ्यांसोबत शेअर करा, सो दॅट सगळ्यांना एक बेस्ट आयडिया येऊ दे की असं पण आपण काही बनवू शकतो आणि त्यांची उरलेली भाजी पण वाया नाही जाणार. आणि जर कच्च्या भाजीपासून बनवायचं असेल तर तेही बनवू शकता, ठीक आहे. तर मी त्या दिवशी माझ्याकडे बटाट्याची भाजी उरलेली होती, तर तीच बटाट्याची उरलेली भाजी घेतली आणि मस्त, आम्ही कॅनडाला आहोत तर माझ्याकडे बाजरीचं पीठ आहे, ज्वारीचं पीठ मिळतं बट खूप असं एकदम असं सुट्टं पडलेलं असतं, तर त्याची भाकरी एवढी मला आवडत नाही किंवा छान होत नाही. मग त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ वगैरे मिक्स करून खूप काही गोष्टी कराव्या लागतात. तर माझ्याकडे बाजरीचं पीठ होतं, तर त्या बाजरीच्या पिठाचं पण भाकरी बनवण्यासाठी कॅनडामध्ये तुम्हाला पाणी गरम करून घ्यावं लागतं, कारण पीठ हे खूप दिवसाचं असतं. तर पीठ मळताना मला इथे पाणी उकळून घ्यावं लागतं. त्याच्यानंतर पिठामध्ये मी सर्व इन्ग्रेडियंट टाकले, मस्त मळून घेतला आणि छानपैकी भाकरी थापून घेतला. त्याच्यानंतर मस्त मिरच्याचा ठेचा बनवला आणि त्यासोबत सर्व केलं. एवढी मस्त मज्जा आली ना, आणि अगदी थंडी होती त्याच्यामुळे तर अगदी सांगू नाही शकत. आणि कॅनडाची थंडी तर तुम्हाला माहीतच आहे. तर येस, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन अपडेट माझ्याकडून घेऊन या. मी असेच नवीन अपडेट घेऊन येईल. आणि तुम्हाला आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, नक्की तुम्हाला काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. कॅनडाबद्दल काही माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारा. तुम्हाला जर प्रश्न पडत असेल की मी कॅनडामध्ये काय खाते, तर नक्की मला सांगायला आवडेल. आणि मी कोणत्या रेसिपी ट्राय करते इथे आल्यापासून. मी खूप रेसिपीज शिकले ॲक्च्युली, कारण आपण दोघं असेल तर आपण खूप शॉर्टकट शोधण्याचा प्रयत्न करतो, किंवा आपण कुटुंबासोबत जरी राहत असलो तरी रोज जेवण बनवून खूप कंटाळा आलेला असतो, त्याच्यामुळे आपण नेहमीच असे शॉर्टकट शोधत असतो. तसंच मी पण छान असे शॉर्टकट शोधत असते आणि मला माहीत असलेला शॉर्टकट तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून असं व्हिडिओ बनवत आहे. तर नक्की आवडेल मला तुमच्या कमेंट वाचायला. आणि शेअरसुद्धा करा नातेवाईकांशी. आणि प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा. सो बाय अँड टेक केअर.